मागच्या लेक्चरला आपण डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स हा पॉइंट सुरू केला होता. डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय, तर एखादा वेक्टर जर ओरिजिन मधून जात असेल तर या वेक्टरनी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसशी केलेला हा कोन अल्फा, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसशी केलेला हा कोन बीटा आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिसशी केलेला हा कोन गॅमा, याला आपण म्हटलं डायरेक्शन अँगल्स. मग हे अल्फा बीटा गॅमा जे डायरेक्शन अँगल्स आहेत त्याचा जर कॉस बघितला तर या कॉसची जी व्हॅल्यू आहे म्हणजे कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा, याला आपण म्हटलं डायरेक्शन कोसाइन्स. याला आपण काय म्हटलं तर डायरेक्शन कोसाइन्स म्हटलं. मग आता हे डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स आपण पाहिले होते. त्याच्यानंतर आपण एक वेक्टर घेतला होता तो ए बार, त्याचा टर्मिनल पॉइंट जो आहे तो पी म्हटला, A1 A2 आणि A3. त्यामुळे ओपी बार हा जो ए बार आपण कन्सिडर केला तो आपण लिहिला किती, तर A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप. आणि मग I J K 3 युनिट वेक्टर घेतले आपण, I कॅप J कॅप आणि K कॅप, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस वरचे. आणि त्याच्यावरून आपण कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमाची किंमत काढली होती. कॉस अल्फा आपल्याला एवढा मिळाला होता, कॉस बीटा एवढा आणि कॉस गॅमा आपल्याला मिळाला होता एवढा. मग त्याच्यावरून आपण जर त्याचा स्क्वेअर केला आणि त्याची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळालं, तर एक इक्वेशन मिळालं होतं, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण याच्यावरून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे, त्यामुळे हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. पुन्हा A1 A2 आणि A3 याच्या किमती आपण या इक्वेशन वरून काढल्या होत्या. हे सगळं आपलं बघून झालेलं आहे. मग ए बार आपण असा लिहिला होता बघा, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गॅमा के कॅप. त्याच्यावर हे या बाजूला घेतलं तर हे आपल्याला मिळालं ए कॅप. आणि ए कॅप काय असतो, तर युनिट वेक्टर असतो, कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गॅमा के कॅप. म्हणजे जर तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स माहित असते, बघा जर तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स माहित असते एखाद्या वेक्टरची, हा तुमचा वेक्टर होता ना, या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स जर माहित असतील, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा, तर या वेक्टरच्या अलॉंगचा एक युनिट वेक्टर ए कॅप असेल तो, बरोबर. या वेक्टरच्या अलॉंगचा युनिट वेक्टर ए कॅप असेल, तो ए कॅप काढता येतो. म्हणजे इथून पुढे आपण लक्षात काय ठेवणार, तर आपल्यासाठी महत्वाचं काय, तर कुठलाही एखादा वेक्टर दिला, सपोज हा वेक्टर आहे आपला ए बार आणि याचे डायरेक्शन कोसाइन्स दिले, याचे डायरेक्शन कोसाइन्स दिले, फॉर एक्झाम्पल चाललंय बरं का, 1/2 1/2 आणि 1/2 असे डायरेक्शन कोसाइन्स दिले, तर आपल्याला काय काढता येतं, तर या वेक्टरच्या अलॉंग एखादा युनिट वेक्टर असेल, हा आपला एक युनिट वेक्टर आहे ए कॅप, तर हा ए कॅप काढता येतो. कसा, तर कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गॅमा के कॅप, बरोबर आहे ना. त्या वेक्टरच्या अलॉंगचा आपल्याला युनिट वेक्टर काढता येतो. म्हणजे आपण काय लिहिणार, हे आपल्या कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमाची व्हॅल्यू आहे ही, म्हणजे 1/2 आय कॅप प्लस 1/2 जे कॅप प्लस 1/2 के कॅप, हा आपला काय झाला, ए कॅप झाला. म्हणजे आपण लक्षात काय ठेवणार आहे, तर एखाद्या वेक्टरचे आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स दिले, एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स दिले हे, तर त्याच्या अलॉंगचा एक युनिट वेक्टर आपल्याला काढता येतो. हॅलो, आता ह्याच्या पुढचंच आपल्याला थोडंसं कंटिन्यू करून बघायचंय. बघा आता नोट बघतोय आपण. नोट काय बघा, पहिली नोट, इफ we know the direction cosines of a bar then we can write unit vector a cap along a bar. हेच आपण आता बघितलं की एखाद्या वेक्टर ए बारचे डायरेक्शन कोसाइन्स माहित असतील तर त्याच्या अलॉंगचा आपल्याला युनिट वेक्टर ए कॅप काढता येतो, बरोबर. हे आपल्याला करायचंय बरं का एक्झाम्पल मध्ये, त्यामुळे हे नीट लक्षात ठेवायचं. डायरेक्शन कोसाइन्स, सेकंड नोट आहे आपली, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एनी line along vector a bar has the same direction cosines as that of a bar. काय झालं,
तर हा आपला ए बार आहे, एक वेक्टर. मग याचे डायरेक्शन कोसाइन्स काय आहेत? कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा. बरोबर. मग आता एक लाईन कन्सिडर करायची आपल्याला. ही एक लाईन आहे. मग या लाईनचे डायरेक्शन कोसाइन सुद्धा काय असतील तर हेच असतील. म्हणजे या ए बार वर एखादी अशी लाईन कन्सिडर केली तर या लाईनचे सुद्धा डायरेक्शन कोसाइन्स तेच झाले. सो डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन अलॉंग ए बार, त्या ए बारच्या अलॉंग एखादी लाईन जर असेल तर त्याचे डायरेक्शन कोसाइन्स काय असतील? सेम असतील. हॅव सेम डायरेक्शन कोसाइन्स ॲज दॅट ऑफ ए बार. त्या ए बारचे जे असतील, हे ए बारचे जे डायरेक्शन कोसाइन्स आहेत तेच या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. या ए बारचे जे डायरेक्शन कोसाइन्स आहेत तेच या अख्ख्या लाईनचे झाले. सो इफ कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ए बार. बघा, हेच आपण आता बघितलं की ए बारचे, या ए बारचे डायरेक्शन कोसाइन्स जर कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा असतील तर देन cos alpha, cos beta, cos gamma are also direction cosines of line L. तर ते त्या लाईन L चे सुद्धा डायरेक्शन कोसाइन्स असतील. आता अजून थोडस पुढे बघायचंय. बघा, आता आपण या डायरेक्शन कोसाइन्सला मानणार आहे काहीतरी, आणि डायरेक्शन कोसाइन्स हे न म्हणता दुसरं ते मानलेलं म्हणणार आहे. बघा, डायरेक्शन कोसाइन्स आर जनरली डिनोटेड बाय LMN. डायरेक्शन कोसाइन जनरली LMN ने डिनोट होतात. वेर L इज कॉस अल्फा. याचा सिक्वेन्स बदलायचा नाही बरं का. एल, एम आणि एन म्हणजे असंच असतं. कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा. म्हणजे एल असतो कॉस अल्फा, पुन्हा एम असतो कॉस बीटा आणि एन असतो कॉस गॅमा. हा सिक्वेन्स असाच ठेवायचा. मग जर कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा, एल, एम, एन असतील तर आपण ए बार काढला होता. बघा, ए बार आपला हा होता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय. ए बार आपला किती होता? तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गॅमा के कॅप होता. मग त्या कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमाच्या जागेवर आपल्याला हे लिहिता येईल. म्हणजे ए बार किती आला? मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू हे झालं एल आय कॅप प्लस एन, हे कॉस बीटा झाला एम जे कॅप प्लस कॉस गॅमा झाला एन के कॅप. हॅलो, म्हणजे हे जर इकडे आणलं तर ए कॅप होईल ना. हा जर मॅग्निट्यूड ऑफ ए बार या बाजूला आणला तर हे असं दिसेल. ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार किती होईल? ते एल आय कॅप प्लस एम जे कॅप प्लस एन के कॅप. आणि हे म्हणजेच काय आपला? तर ए कॅप आहे. म्हणजे तो ए कॅप किती झाला? एल आय कॅप प्लस एम जे कॅप प्लस एन के कॅप. हॅलो, म्हणजे ए कॅप हा आपला असा झाला. म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स जर एल, एम आणि एन असतील तर त्याच्यावरून त्याच्या अलॉंगचा युनिट वेक्टर आपण ए कॅप काढला. बरोबर. आता पुढे बघा, आय कॅप, जे कॅप, के कॅप बी द युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स, वाय अँड झेड ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस वरचे युनिट वेक्टर घेतले आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. मग जर हे युनिट वेक्टर असतील तर काय होईल बघा? देन आय कॅप मेक्स द डायरेक्शन अँगल्स 0, पाय बाय 2, पाय बाय 2. आता हे काय वाक्याचा अर्थ होतो थोडासा समजून घ्या. बघा, हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. बरोबर ना. हा, मग या एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा युनिट वेक्टर घेतला आय कॅप. आता आपण काय करतोय तर एक वेक्टर घेतला आणि या वेक्टरने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसशी हा जो कोन केलाय याला आपण अल्फा म्हटलं. बरोबर. म्हणजे एखाद्या वेक्टरने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसशी जी कोन केलेले असतात अल्फा, बीटा आणि गॅमा, त्याला आपण काय म्हटलं तर डायरेक्शन अँगल्स म्हटलंय. बरोबर. आता हा जो वेक्टर आहे ना आपला, हा वेक्टर म्हणजेच कोण आहे माहिती का? तर हा आय कॅप आहे. हा आय कॅप आपला वेक्टर आहे. मग आपल्या डायरेक्शन अँगल्स काढायचे. डायरेक्शन अँगलची डेफिनेशन सांगते त्या वेक्टरनी
angle made by that vector with positive x-axis, y-axis and z-axis are called direction angles. बरोबर ना. मग आता आपण काय म्हणणार की हा जो आय कॅप आहे एक्स ऍक्सिस वरचा एक युनिट वेक्टर, या आय कॅपनी एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसशी केलेले कोन काढायचे. मग आता बघा हा आय कॅप एक्स ऍक्सिस वर आहे, म्हणजे या आय कॅपनी एक्स ऍक्सिसशी केलेला कोन किती असेल तो याच्यावरच आहे ना. म्हणजे हे दोन कोइन्सिडेंट वेक्टर झाले किंवा आपण म्हणू पॅरलल वेक्टर झाले. म्हणजे आय कॅपनी एक्स ऍक्सिसशी केलेला कोन, आय कॅपनी एक्स ऍक्सिसशी केलेला कोन किती असेल तर 0 असेल. पटलं. आता हा आय कॅप एक्स ऍक्सिस वर आहे बरोबर. हा मग आता नीट बघा, एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस परपेंडिक्युलर असतात एकमेकांना बरोबर आहे ना. मग एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जर परपेंडिक्युलर असतील तर हा आय कॅप आणि वाय ऍक्सिस सुद्धा परपेंडिक्युलर असतील, म्हणजे या आय कॅपनी वाय ऍक्सिसशी केलेला कोन 90 असेल. पटलं. आता पुन्हा हा एक्स ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस हे सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. मग जर हे दोन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर आय कॅप आणि हा झेड ऍक्सिस हा सुद्धा परपेंडिक्युलर असेल एकमेकांना, म्हणजे या आय कॅपनी झेड ऍक्सिसशी केलेला कोन सुद्धा काय असेल तर 90 असेल. पटलं का या वाक्याचा अर्थ. आय अँगल मेड बाय आय कॅप विथ एक्स ऍक्सिस इज 0, वाय ऍक्सिस इज π/2 and z axis is π/2. So direction angles of I cap are 0, 90, 90. बरोबर आहे ना. हे 0, 90, 90 म्हणजे डायरेक्शन अँगल्स लिहिलेत डायरेक्ट, अल्फा बीटा गॅमा लिहिलेत बरोबर ना. मग आता त्याचे डायरेक्शन कोसाइन्स किती आले बघा. अँड डायरेक्शन कोसाइन्स आर, याचा कॉस बघायचा म्हणजे कॉस 0, कॉस π/2 आणि कॉस π/2 आला. मग कॉस 0 किती आला 1 आला, कॉस π/2 0 आला, हा कॉस π/2 0 आला. म्हणजे या आय कॅपचे डायरेक्शन अँगल्स झाले 0, π/2, π/2. तर डायरेक्शन कोसाइन्स झाले 1, 0, 0. आलं जमलं. आता जसं हे एक्स ऍक्सिसचं केलं तसंच वाय ऍक्सिसचं पण करायचं. परत बघा डायरेक्शन अँगल्स ऑफ एक्स ऍक्सिस, आता तो जो व्हेक्टर आहे तो व्हेक्टर आपण आय कॅप न कन्सिडर करता एक्स ऍक्सिस केला. कारण का तर आय कॅप एक्स ऍक्सिस वरच आहे, म्हणजे या एक्स ऍक्सिस न एक्स ऍक्सिसशी केलेला कोन 0 झाला, एक्स ऍक्सिस न वाय ऍक्सिसशी केलेला कोन 90 झाला, एक्स ऍक्सिस न झेड ऍक्सिसशी केलेला कोन 90 झाला. म्हणजे जसे आय कॅपचे डायरेक्शन अँगल्स हे आले तसेच एक्स ऍक्सिसचे सुद्धा डायरेक्शन अँगल तेच येतील 0, π/2, π/2. त्यामुळे त्याचे डायरेक्शन कोसाइन्स काय झाले तेच झाले 1, 0 आणि 0. आलं का. असं झालं तर एक्स ऍक्सिस आणि आय कॅप एकाच व्हेक्टरवर आहेत, कोइन्सिडेंट व्हेक्टर आहेत, त्यामुळे ते तसं झालं. आता पुढचं बघा डायरेक्शन अँगल्स ऑफ वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस म्हणजे आपण जे कॅप घेणार, कारण वाय ऍक्सिस वरच हा युनिट वेक्टर असणार ना, याच्या वरच एक युनिट वेक्टर असणार जे कॅप. मग या आय कॅपचे डायरेक्शन अँगल्स काढायचे, म्हणजेच या वाय ऍक्सिसचे डायरेक्शन अँगल्स काढायचे. मग आता बघा वाय ऍक्सिसने एक्स ऍक्सिसशी केलेला कोन 90 झाला, वाय ऍक्सिसनं वाय ऍक्सिसशी केलेला कोन 0 झाला, वाय ऍक्सिसनं झेड ऍक्सिसशी केलेला कोन 90 झाला. हे कोणाचे झाले तर वाय ऍक्सिसचे किंवा जे कॅपचे डायरेक्शन डायरेक्शन अँगल्स झाले. हे काय झाले डायरेक्शन अँगल्स झाले. सो डायरेक्शन अँगल्स ऑफ वाय ऍक्सिस, डायरेक्शन अँगल्स ऑफ वाय ऍक्सिस किंवा आय कॅप किती आलं π/2, 0, π/2 असं आलं. म्हणजेच डायरेक्शन कोसाइन्स काय झाले बघा बरं. मग डायरेक्शन कोसाइन्स काय झाले, यालाच कॉस लावायचा, म्हणजे कॉस π/2, कॉस 0 आणि कॉस π/2 म्हणजे किती झाले 0, 1 आणि 0 झाले. आलं. सेम तसंच झेड ऍक्सिसचं,
सो डायरेक्शन अँगल्स ऑफ झेड ऍक्सिस म्हणजेच के कॅप. मग झेड ऍक्सिसनं एक्स ऍक्सिसशी केलेला कोण झाला 90, झेड ऍक्सिसनं वाय ऍक्सिसशी केलेला कोण झाला 90 आणि झेड ऍक्सिसनं झेड ऍक्सिसशी केलेला कोण झाला 0. म्हणजे डायरेक्शन अँगल्स काय झाले π/2 π/2 0. तेच डायरेक्शन अँगल्स कोणाचे असतील के कॅपचे असतील. मग त्याच्यावर डायरेक्शन कोसाइन्स किती झाले बघा, cos π/2 cos π/2 आणि cos 0 झालं. म्हणजे किती झालं तर 0 0 आणि 1 झालं. हे डायरेक्शन कोसाइन्स किंवा डायरेक्शन अँगल्स झाले एक्स ऍक्सिस किंवा आय कॅपचे, वाय ऍक्सिस म्हणजे जे कॅपचे आणि झेड ऍक्सिस म्हणजे के कॅपचे. आता पुढचं बघा. आता आपण काय बघितलं तर असा एखादा ओरिजिन मधून जाणारा वेक्टर दिला तर त्याचे ज्ञाने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिसशी केलेलं कोन आपल्याला काढता येतात अल्फा, बीटा आणि गॅमा. मग आता सपोज आपल्याला दोन वेक्टर दिले, कुठले कुठले ओ एल बार हा एक वेक्टर आणि ओ एल डॅश बार हा एक वेक्टर, असे दोन वेक्टर दिले. म्हणजे थोडक्यात एकाच लाईनवरचे आणि ती लाईन ओरिजिन मधून जाते, या एकाच लाईनवरचे दोन वेक्टर दिले. एक होता मगाच्या सारखा ओ एल बार आणि दुसरा त्याचा अपोजिट वेक्टर आहे ओ एल डॅश बार, बरोबर. मग ओ एल बार अँड ओ एल डॅश बार बी द व्हेक्टर्स इन द डायरेक्शन ऑफ लाईन एल एल डॅश. या एल एल डॅश वर दोन अपोजिट वेक्टर, आपण अपोजिट डायरेक्शनचे वेक्टर घेतले. सो लेट अल्फा, बीटा अँड गॅमा, लेट अल्फा, बीटा अँड गॅमा आर डायरेक्शन अँगल्स ऑफ ओ एल बार. या ओ एल बारचे डायरेक्शन अँगल्स काय झाले अल्फा, बीटा आणि गॅमा. देन डायरेक्शन अँगल्स ऑफ ओ एल डॅश बार. आता याचे आपल्याला डायरेक्शन अँगल्स बघायचे. आता डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय, आता हे थोडा वेळ आपण असं विसरून जायचं, हे नाहीचे असं समजायचं. आणि या ओ एल डॅशचे, या हा जो ओ एल डॅश वेक्टर आहे त्याचे डायरेक्शन अँगल्स काढायचे. मग डेफिनेशन काय सांगते की या वेक्टरनी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसशी केलेला हा जो कोन आहे, हा जो आपल्याला कोन दिसतोय हा, तो कोन म्हणजे त्याचा पहिला अँगल झाला. मग या ओ एल डॅशने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसशी केलेला कोनाला पाय मायनस अल्फा, कारण हा अल्फा मगाशी आपण मोजलेला आहे, त्यामुळे शिल्लक किती राहिला हा एवढाच राहिलाय, तो किती आला तर पाय मायनस अल्फा. आता पुन्हा याच वेक्टरनी पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसशी केलेला कोन मोजायचा. मग हा बीटा आहे, त्यामुळे हा अख्खा राहिलेला किती झाला तर पाय मायनस बीटा झाला. पुन्हा याच वेक्टरनी पॉझिटिव्ह झेड ऍक्सिसशी केलेला हा कोन काढायचा, हा गॅमा आहे, त्यामुळे हा किती झाला पाय मायनस गॅमा. म्हणून आपण काय लिहिलं बघा, द डायरेक्शन अँगल्स ऑफ ओ एल डॅश बार. या ओ एल डॅश बारचे डायरेक्शन अँगल्स किती झाले तर पाय मायनस अल्फा, पाय मायनस बीटा आणि पाय मायनस गॅमा. हे आपण असे काढले. हा अल्फा मग अशी काढलेला म्हणून त्याच्या अपोजिट डायरेक्शनचा हा दुसरा अँगल झाला पाय मायनस अल्फा. हा बीटा काढलेला त्यामुळे त्याच्या अपोजिट डायरेक्शनचा हा पाय मायनस बीटा झाला. हा गॅमा होता, त्याच्या अपोजिट डायरेक्शनचा हा वेक्टर, हा अँगल झाला पाय मायनस गॅमा. त्यामुळं अल्फा, बीटा, गॅमा हे ओ एल चे डायरेक्शन अँगल्स झाले. तर पाय मायनस अल्फा, पाय मायनस बीटा, पाय मायनस गॅमा हे ओ एल डॅश बार चे डायरेक्शन अँगल्स झाले. मग आता बघा डायरेक्शन कोसाइन्स काढूयात. मग ओ एल बारचे डायरेक्शन कोसाइन्स काय आले कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा आले. म्हणजेच किती आला तर आपलं नोटेशन असतं एल एम आणि एन चं. म्हणजे ओ एल बारचे डायरेक्शन कोसाइन्स हे आले कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा किंवा एल एम आणि एन. तर आता ओ एल डॅश बारचे डायरेक्शन कोसाइन्स काढायचे. कोणाचे ओ एल डॅश बारचे. मग अँगल मग असे होते पाय मायनस अल्फा, पाय मायनस बीटा, पाय मायनस गॅमा, त्याचा कॉस बघायचा. मग आता डायरेक्शन कोसाइन्स या ओ एल डॅश बारचे किती आले कॉस पाय मायनस अल्फा, कॉस पाय मायनस बीटा, कॉस पाय मायनस गॅमा. मग आता हे कॉस आहे त्यामुळे कॉस पाय मायनस थीटा काय होतो
मायनस कॉस थीटा होतो. त्यामुळे हे झालं मायनस कॉस अल्फा मायनस कॉस बीटा मायनस कॉस गॅमा झालं. आलं म्हणजेच किती झालं मायनस एल मायनस एम मायनस एन. म्हणजे या ओ एल डॅश बारचे डायरेक्शन कोसाइन्स किती झाले मायनस एल मायनस एम आणि मायनस एन झाले. म्हणजे कोणाचे झाले बघा याचे या ओ एल बारचे डायरेक्शन अँगल्स झाले. या ओ एल डॅशचे डायरेक्शन अँगल्स झाले अल्फा बीटा आणि गॅमा. सॉरी अल्फा बीटा आणि गॅमा. आणि डायरेक्शन कोसाइन्स झाले एल एम एन. म्हणजेच कोणते झाले तर कॉस अल्फा कॉस बीटा आणि कॉस गॅमा झाले. तर हा जो ओ एल डॅश बार आहे याचे डायरेक्शन अँगल्स काय झाले पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा पाय मायनस गॅमा. तर या ओ एल डॅशचे डायरेक्शन कोसाइन्स काय झाले मायनस एल मायनस एम मायनस एन. म्हणजेच कोणते मायनस कॉस अल्फा मायनस कॉस बीटा मायनस कॉस गॅमा हे झाले. मग आता बघा या बाजूने डायरेक्शन अँगल्स काय झाले अल्फा बीटा आणि गॅमा झाले ओ एल चे. तर इकडं ओ एल डॅश बारचे डायरेक्शन अँगल्स झाले पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा पाय मायनस गॅमा. पुन्हा याचे ओ एल बारचे डायरेक्शन कोसाइन्स झाले एल एम आणि एन. तर इकडं याचे डायरेक्शन कोसाइन्स झाले मायनस एल मायनस एम मायनस एन. पण लाईन मात्र एकच आहे ही एल एल डॅश. मग या एल एल डॅशचे दोन जोड्या डायरेक्शन अँगल्सच्या झाल्या आणि दोन जोड्या डायरेक्शन कोसाइन्सच्या झाल्या. इकडून कन्सिडर केलं वेगळं आलं इकडून कन्सिडर केलं वेगळं आलं. म्हणून आपण काय लिहिलं बघा therefore डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाइन एल एल डॅश या एल एल डॅश चे डायरेक्शन कोसाइन्स आर सेम एज दॅट ऑफ वेक्टर ओ एल बार और ओ एल डॅश बार. या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स कुठले आले ओ एल बारचे किंवा ओ एल डॅश बारचे. आलं. मग आता डायरेक्शन अँगल्स ऑफ एल एल डॅश लाईनचे त्या लाईनचे डायरेक्शन अँगल्स कुठले झाले अल्फा बीटा गॅमा किंवा पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा पाय मायनस गॅमा. इकडचा एक अँगल आणि इकडचा एक अँगल असं घ्यायचं नाही. एकतर हे तरी तिन्ही घ्यायचे किंवा हे तरी तिन्ही घ्यायचे. एक अल्फा बीटा गॅमाची जोडी आली तर दुसरी पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा पाय मायनस गॅमाची आली. तर डायरेक्शन कोसाइन्स काय आले अल्फा बीटा आणि गॅमा किंवा आले मायनस अल्फा मायनस बीटा आणि मायनस गॅमा. ह्याचं साइन पण मिक्स करायचं नाही. एकतर ही तरी जोडी असेल किंवा ही तरी जोडी असेल. एक हे एक हे एक हे असं करायचं नाही. आलं. या लाईनचे डायरेक्शन अँगल्स झाले अल्फा बीटा गॅमा किंवा पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा